हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फ्राईड सोया चंक्स बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर फ्राईड सोया चंक्स बनवण्यासाठी मी इथे 1 कप मिनीवाले सोयाबीन घेतलेला आहे। त्याला मी धुवून घेते, यामधील पाणी काढते। आता हे सोयाबीन भिजेल एवढं पाणी टाकून याला मी ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर भिजत ठेवत आहे। यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून द्यायचे। आता इथे पहा, रात्रभर आपले हे सोयाबीन चांगले भिजून फुगलेले आहेत। यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचे। हे सोयाबीन पूर्ण पिळून मी या दुसऱ्या भांड्यामध्ये काढते। सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून झालं। आता यामध्ये मी थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि 2 ते 3 चमचे मैदा टाकून मिक्स करून घेते। सर्व मसाला या सोयाबीनला व्यवस्थित लागला पाहिजे। तर इथे पहा, आपलं हे मसाला व सोयाबीन मिक्स झालेला आहे। याला बाजूला ठेवूयात आणि गॅसवर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे सोयाबीन तळण्यासाठी सोडूयात। सोयाबीन कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच ठेवायची आणि अधूनमधून सोयाबीन हलवत राहायचं। जास्तीत जास्त 3 मिनिटे हे सोयाबीन तळण्यासाठी लागतात। सोयाबीन तळलेत, आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तळलेले हे सर्व सोयाबीन काढून बाकीचे देखील सोयाबीन मी यामध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत। सोयाबीन चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळायचे, म्हणजे ते आतून देखील चांगले लागतात। हे असे सोयाबीन लहान मुलांना खायला खूप आवडतात, लहानांबरोबर मोठेही खातात। हे देखील सोयाबीन मी प्लेटमध्ये काढून घेते। सर्व सोयाबीन तळून झालेत। हे मी बनवलेले फ्राईड सोया चंक्स तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।